नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदात असाल, निरोगी असाल आणि तुमचं आयुष्य खूप छान एन्जॉय करत असाल. माझं नाव आहे डॉक्टर रिधिमा साठे आणि या चॅनलवर आपण रिलेशनशिप, लग्नानंतरचं आयुष्य आणि कपल्सच्या प्रायव्हेट लाईफशी संबंधित त्या प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा करतो, ज्या गोष्टींबद्दल लोक विचार तर खूप करतात, पण विचारायला थोडं संकोच करतात. आजचा व्हिडिओ देखील अशाच एका प्रश्नावर आधारित आहे, जो मला खूप पुरुषांकडून वारंवार ऐकायला मिळतो. अनेक पुरुष थोडं लाजत, थोडं हसत मला विचारतात, डॉक्टर, आमची वाईफ आम्हाला ओरल का देत नाही? आमची पार्टनर या गोष्टीसाठी तयार का होत नाही? आम्ही असं काय करू शकतो ज्यामुळे ती कम्फर्टेबल फील करेल? जर तुमच्या मनातही कधी असा प्रश्न आला असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही समजून घेतल्या आणि मनापासून आयुष्यात लागू केल्या, तर तुमची पार्टनर तुमच्यासोबत जास्त कम्फर्टेबल फील करू शकते आणि तुमचं नातंही अधिक जवळचं आणि सुंदर होऊ शकतं. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच रिलेशनशिपशी संबंधित माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहील. चला तर मग, आता सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. प्रत्येक पुरुषाला आवडतं जेव्हा त्याची पार्टनर त्याच्या जवळ येते, त्याला प्रेमाने स्पर्श करते आणि त्याच्यासोबत इंटिमेट होते. जेव्हा तुमची पार्टनर प्रेमाने तुमच्या जवळ येते, तेव्हा मनात एक वेगळीच आनंदाची भावना निर्माण होते. पण अनेक वेळा महिलांना या गोष्टीबद्दल थोडी अस्वस्थता वाटू शकते. त्यांना समजत नाही त्यांनी काय करावं किंवा कसं करावं. कधी त्यांना संकोच वाटतो, कधी थोडी भीती वाटते आणि कधी त्यांना ही गोष्ट थोडी विचित्रही वाटू शकते. आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे. पण जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर तुमची पार्टनर हळूहळू जास्त कम्फर्टेबल होऊ शकते. चला तर मग, त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे स्वच्छता. मित्रांनो, ही खूप बेसिक गोष्ट आहे, पण खरं सांगायचं तर अनेक पुरुष याकडे अजूनही दुर्लक्ष करतात. जर तुमच्या प्रायव्हेट एरियाची स्वच्छता नीट नसेल, तर कोणतीही महिला कम्फर्टेबल फील करणार नाही. कारण महिलांची स्मेल सेन्स खूप सेन्सिटिव्ह असते. जर तिथे थोडीशीही दुर्गंधी असेल, तर त्यांना खूपच अस्वस्थ वाटू शकतं. कधीकधी घाम, युरिनचे थेंब किंवा घाण त्या भागात साचते आणि जर ते वेळेवर स्वच्छ केलं नाही, तर वास येऊ लागतो. म्हणून रोज आंघोळ करताना त्या एरियाची नीट स्वच्छता करणं खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, स्वच्छता ही फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या पार्टनरच्या कम्फर्टसाठीही खूप महत्त्वाची आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रूमिंग. अनेक पुरुष या गोष्टीकडेही लक्ष देत नाहीत. जर त्या एरियामध्ये खूप जास्त केस असतील आणि ते अजिबात ट्रिम केलेले नसतील, तर अनेक महिलांना ते पाहूनच थोडं अस्वस्थ वाटू शकतं. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सर्व काही पूर्णपणे साफ करावं लागेल, पण कमीत कमी केस ट्रिम ठेवणे, एरिया स्वच्छ ठेवणे आणि ग्रूमिंग मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा सगळं स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतं, तेव्हा पार्टनर देखील जास्त कम्फर्टेबल वाटते. आणि खरं सांगायचं तर रिलेशनशिपमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठा फरक निर्माण करतात. आता येते तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कधीही जबरदस्ती करू नका. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. रिलेशनशिपमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं आदर आणि संमती. जर तुमची पार्टनर एखाद्या गोष्टीसाठी तयार नसेल, तर याचा अर्थ असा नाही की ती तुमच्यावर प्रेम करत नाही. कदाचित तिला संकोच वाटत असेल, कदाचित तिला माहिती कमी असेल किंवा ती अजून त्या गोष्टीसाठी तयार नसेल. अशा वेळी तुम्ही काय करायला हवं? तिला प्रेमाने समजून घ्या, तिच्याशी शांतपणे बोला आणि तिला वेळ द्या. जेव्हा तुमच्या पार्टनरला वाटेल की तुम्ही तिच्या भावना समजता आणि तिच्यावर कोणताही दबाव टाकत नाही, तेव्हा ती स्वतःच तुमच्यासोबत जास्त खुलून राहू लागेल. पण जर तुम्ही जबरदस्ती केली, तर ती या गोष्टीपासून आणखी दूर जाऊ शकते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, रिलेशनशिपमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि आदर हेच सर्वात महत्त्वाचे असतात. जर तुम्ही या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या, स्वच्छता, चांगली ग्रूमिंग आणि आदराने वागणूक, तर तुमची रिलेशनशिप आणखी मजबूत होईल आणि तुमची पार्टनरही तुमच्यासोबत जास्त कम्फर्टेबल फील करेल. मला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ती तुमच्यासाठी खरोखर उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन अशाच एका नवीन आणि रोचक माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.